तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के मराठी विश्व या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण सुरू करत आहोत महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न संच 1000 प्रश्नाची मेगा सिरीज। या संपूर्ण मेगा सिरीज मध्ये आपण 1000 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये 50 वन लाइनर प्रश्न असतील, जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न हा परीक्षेत विचारला गेलेला आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार हा अहमदनगर आहे। त्याचे आता सध्याचे नाव हे अहिल्यानगर हे झाले आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार हा मुंबई शहर हे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर हे कळसुबाई आहे। याची लांबी 1646 मीटर इतकी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हटलं तर गोदावरी आहे। हिच्या उगमस्थळ म्हटलं तर नाशिक जिल्हा येथे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे जायकवाडी धरण आहे। हे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस हा अरबी समुद्र आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यफूल म्हटलं तर जाळूर किंवा तामन यालाच म्हणतात। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हटलं तर आंबा हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाला आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत्र्याचे शहर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील संत्र्याचे शहर म्हणून नागपूर या शहराला ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील द्राक्षाचे शहर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील द्राक्षाचे शहर म्हणून नाशिक या जिल्ह्याला ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य दिन हा 1 मे ला साजरा केला जातो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर महाराष्ट्र विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या ही 78 इतकी आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे? तर महाराष्ट्राचे उच्च न्यायालय हे मुंबई येथे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे नागपूर, औरंगाबाद व गोवा येथे काय आहे? तर महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे नागपूर, औरंगाबाद व गोवा येथे खंडपीठे आहेत। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर म्हटलं तर मुंबई शहर आहे। मुंबई शहराला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा म्हटलं तर पुणे जिल्हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील साक्षरतेत आघाडीवर असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रात साक्षरतेत आघाडीवर असलेला जिल्हा म्हटलं तर मुंबई उपनगर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वन क्षेत्र असलेला जिल्हा म्हटलं तर हे गडचिरोली जिल्ह्याला ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प ताडोबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प ताडोबा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे,
अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? तर अजिंठा लेणी हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येते. तर मित्रांनो, तुम्हाला ही महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा 1000 प्रश्नाची मेगा सिरीज उपयुक्त वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. तर आता पाहूया पुढील प्रश्न. तर आपला पुढचा प्रश्न आहे, वेरूळ लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर म्हटलं तर मुंबई बंदर हे आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिर हे अहमदनगर, सध्याचे याचे नाव अहिल्यानगर जिल्हा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, अष्टविनायक मंदिरांची संख्या किती आहे? तर अष्टविनायक मंदिरांची संख्या एकूण 8 आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी मंदिर धाराशिव, उस्मानाबाद येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध घृणेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध घृणेश्वर ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग म्हटलं तर राष्ट्रीय महामार्ग 53 हा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रदेशामध्ये होते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भ या प्रदेशात होते. तर विदर्भामधून म्हटलं तर कापसाचे कोठार म्हटलं तर यवतमाळ या जिल्ह्याला म्हटले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या प्रदेशात होते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशात होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन म्हटलं तर नाशिक या जिल्ह्यामध्ये होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन म्हटलं तर जळगाव या जिल्ह्यामध्ये होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यगीत म्हटलं तर जय जय महाराष्ट्र माझा. तर या 1000 प्रश्नाच्या मेगा सिरीज मध्ये पुढील प्रत्येक भागात आपण 50 महत्त्वाचे प्रश्न घेऊन भेटणार आहोत. तर पाहत राहा GK मराठी विश्व. धन्यवाद. जय हिंद.